अमरावतीच्या आदिवासी मेळघाट दुर्गम भागात गेल्या 5 महिन्यात 0 ते 6 महिने वयोगटातील 65 बालकांच्या कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावर संताप व्यक्त केलाय। मात्र अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने यामध्ये 42 मृत्यू झाले, तेही विविध कारणाने झालेत, कुपोषणाने झालेले नाहीत असा दावा केलाय। पाहूयात। मेळघाटात 5 महिन्यात कुपोषणाने 65 बालकांचा मृत्यू। उच्च न्यायालयाकडून सरकारची खरडपट्टी। उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं। मेळघाटात गेल्या जून ते ऑगस्ट या कालावधीत 0 ते 6 वर्षांच्या 65 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याच्या माहितीची उच्च न्यायालयाने आता दखल घेतली आणि ही स्थिती धक्कादायक असल्याची टिप्पणी केली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील कुपोषणाची स्थिती सुधारलेली नाही, किंबहुना ती तशीच असून कुपोषणाच्या समस्येप्रती राज्य सरकारचा दृष्टिकोन अत्यंत बेजबाबदार असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढलेत। न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर लोकशाहीने अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता महापात्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। 65 बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तर कुपोषण मुक्तीसाठी मुलांना सकस आहार दिला जातो। कुपोषणाची लढाई आणखी सुरू आहे। मेळघाट कुपोषण मुक्त होईल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे असा दावा मुख्य कार्यक्रम अधिकारी संचिता महापात्रा यांनी केलाय। आपण आता मेळघाटमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली हॉट कुक्ड मील हे अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांना देण्यात येत आहे। 6 महिन्या ते 6 वर्षापर्यंत 4 दिवस आपण अंडी आणि केळी पण देतो मुलांना। सॅम बालकांच्यासाठी स्पेसिफिकली आपण VCDC प्रत्येक ग्रामपंचायतला मेळघाटमध्ये सुरू केलेले आहेत आणि आपण मॅम बालकांच्यासाठी पण जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत 10% जे निधी आहेत त्यामधून मॅम बालकांना कसं पुरेशी आहार देऊ शकतो त्याच्यासाठी पण उपाययोजना केलेल्या आहेत। या संदर्भात अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। यावर सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप बळवंत वानखेडे यांनी केलाय। मेळघाटमध्ये जे कुपोषण आहे त्याची समस्या सुटत नाही, सातत्याने ती गंभीर होत चालली आहे। यातच प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष होते। कुठेतरी अनुदान लाटणे आणि आपलं पोट भरणे यावर NGO काम करतायत, यावरून असं स्पष्ट होते। NGO पेक्षा ज्या काही तिथल्या सरकारी यंत्रणा आहे त्या सुद्धा आज कुचकामी ठरत आहेत। दरम्यान लोकशाहीने या संदर्भात कुपोषणाचे याचिकाकर्ते आणि मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली। यावर विविध आजाराने जरी मृत्यू झाले तरी त्याचं निदान झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी मेळघाटातील 2च तालुक्यात मृत्यूंची संख्या ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय। 1993 पासून हा प्रश्न आजही चर्चेत आहे, मात्र कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केल्या जात नाही असा आरोपही बंड्या साने यांनी केलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे। त्या 14 तालुक्यामधून 2 तालुके जे मेळघाट आहे त्याच परिसरात जास्त बालमृत्यू आणि उपजत मृत्यू होत आहे इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये। ती गंभीरच बाब आहे। आजही ज्या प्रकारे आपण त्याची चर्चा करतो हा प्रश्न 1993 पासून आतापर्यंत अद्यापही चर्चेत आहेत, पण कायमस्वरूपी जे ठोस उपाययोजना करायला पाहिजे ती ठोस उपाययोजना कुणीही सध्या करत नाही। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले। हा प्रकार भयानक आहे, काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं त्यांनी म्हटलंय। असं स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्य, आदिवासी व्यवहार, महिला आणि बाल आणि वित्त या 4 विभागाच्या प्रधान सचिवांना 24 नोव्हेंबरला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेत। मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांच्या कुपोषणामुळे मृत्यू ओढवत आहेत, तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र वर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आणि या याचिकांवर मंगळवारी सुनावणी पार पडली। बालरोग तज्ञ व प्रसूती तज्ञ सरकार पाठवत होतं, परंतु काही महिन्यापासून त्यांनी बालरोग तज्ञ व प्रसूती तज्ञ डेप्यूट करणं बंद केलेलं आहे। जेव्हा हे लोक बालरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ मेळघाटमध्ये येत होते तेव्हा बालमृत्यूची संख्या आणि उपजत मृत्यूची संख्या थोडी कमी झाली होती।
मग तो शासनाने याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. यावेळी जून 2025 पासून आजपर्यंत मेळघाट प्रदेशात 0 ते 6 महिने वयोगटातील 65 बालकांना कुपोषणामुळे आपला जीव गमवावा लागलाय. ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास येताच संताप व्यक्त केला गेलाय. गेल्या 20 वर्षात 2006 पासून न्यायालयाने या प्रकरणी वेळोवेळी राज्य सरकारला आदेश दिले. मात्र राज्य सरकार कागदी घोडे नाचवत सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात वास्तव वेगळंच आहे. ही बाब गंभीर आणि भयानक आहे. काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्ट करत खंडपीठानं 4ही विभागांच्या प्रधान सचिवांना या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली पावलं दर्शविणारे त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत. बालके अधिक प्रमाणात कुपोषित असून येथील परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुपोषण मुक्तीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आदिवासी समाजातील लोकांचं स्थलांतर तसेच परिस्थितीमुळे गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्मते तर अनेक वेळा त्याचा मृत्यूही होतो. कुपोषण आणि बालमृत्यूच्या नावानं कोट्यवधी निधी येतो मात्र तिथपर्यंत तो पोहोचत नाही. तसेच त्याची जनजागृती होत नाही. या परिसरात कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले आणि त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशांचं पालन होतं का आणि बालकांना व गरोदर मातांना योग्य उपचार मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.